नमस्कार मंडळी, बऱ्याच मैत्रिणींच्या घरी मायक्रोवेव्ह तर असतो, परंतु मायक्रोवेव्हचे सगळेच फंक्शन बऱ्याच जणांना वापरता येत नाही। नवीन मायक्रोवेव्ह घेतल्यावरती डेमो मिळतो, परंतु काय होतं काही दिवसानंतर विसरायला होऊन जातं आणि आपल्याला झटपट काहीतरी रेसिपी करायची असेल तर लक्षात येत नाही की मायक्रोवेव्हचा कुठला मोड यूज करायचा आहे। तर मैत्रिणींनो, आजपासून मी आपल्या चॅनलवर इतर रेसिपीसह मायक्रोवेव्हच्या काही झटपट होणाऱ्या रेसिपी शेअर करणार आहे। तर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच मिळेल। इथे मी 4 टेबलस्पून मैदा घेतला आहे। आता यामध्ये आपण 3 टेबलस्पून पिठी साखर घालून घेऊयात। यानंतर यामध्ये 1/4 टीस्पून बेकिंग पावडर घालायची आहे व चिमूटभर बेकिंग सोडा घालायचा आहे। हे व्यवस्थित एकदा आपण चाळून घेऊयात। यामध्ये 3 टेबलस्पून तूप किंवा बटर घालायचं आहे। तूप किंवा बटर हे वितळवून घालायचं आहे, मेल्टेड घालायचं आहे। थोडासा इसेन्स घालायचा आहे आणि सुरुवातीला इथे मी 2 टेबलस्पून दूध घालून घेत आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं। थोडंसं दूध मला अजून घालावं लागत आहे, थोडंसं बॅटर घट्ट वाटतंय। तर 3 इथे टेबलस्पून आपल्याला दूध लागलं आहे। एका बाउलमध्ये थोडासा अगदी मैदा घातलाय मी, त्यामध्ये टूटी फ्रुटी घातली आहे, टॉस करून घ्यायचं आणि हे आता मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी 2च मिनिटात आपला हा कपकेक रेडी होतो। जेव्हा पण आपल्याला क्विक काहीतरी गोड खावंसं वाटतं किंवा मुलांना काहीतरी खायला द्यायचे 5 वाजता भुकेच्या वेळी, तर आपण हे पदार्थ असे करू शकतो। तर हा कपकेक अगदी 2 मिनिटात क्विक होतो मायक्रोवेव्हचा वापर करून। तर इथे मी मायक्रोवेव्हमध्ये कप ठेवलेले आहे आणि आता आपल्याला टायमर चूज करायचा आहे। तर इथे मी 2 मिनिटासाठी मायक्रोवेव्ह सेट करत आहे। मायक्रोवेव्ह ऑन केल्यावर जे टेम्परेचर असतं, माझ्या मायक्रोवेव्हमध्ये ऑन केल्यावरती 900 टेम्परेचर दाखवतं। तसं तुमच्या मायक्रोवेव्हमध्ये जे काय टेम्परेचर दाखवत असेल त्यानुसार तुम्ही 2 मिनिटाचा इथे टायमर सेट करायचा आहे आणि आपण बघू शकतात 2 मिनिटात खूप छान केक हा बेक झालेला आहे। मस्त असा कप केक आपला बेक झालेला आहे। इथे एक काळजी घ्यायची, कप वापरताना इथे आपण मायक्रोवेव्ह सेफ कप वापरायचे। टूथपिक घालून चेक केले, केक मस्त झाला आहे।